हा डायनिंग सेट आहे। दिवे सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारामध्ये आहे। नॅचरल पद्धतीने ही लोणची बनवतो, त्याच्यासाठी आजीची चंची चिमण्या जवळपास आमशेश्वरच्या मार्गावरती पण आहे। वाव, हे पण सुंदर आहे खूप। मेटल MS मध्ये हे काम आहे। नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आपण आतुरतेने वाट पाहत असतो असा माणदेशी महोत्सव पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत नरे पार्क मैदान, मुंबई या ठिकाणी। 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी असा याचा कालावधी आहे। टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 9। खूप छान असा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे। प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र नांदतो ज्ञानराजा सुपात्र या आठवीता महापुण्य राशी। नमस्कार माझा जगद्गुरु ज्ञानेश्वराची। आज आपल्या सोबत आहेत चेतना मॅडम। मॅडम, आपल्या या आजच्या कार्यक्रमाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आपल्या YouTube फॅमिलीला? शुअर। पहिलं तर थँक्यू, आपण इथे आला माणदेशी महोत्सव मध्ये। थँक्यू। आणि आता जसं आपण बघितलं की त्यांनी सांगितलं की जिथे ज्ञानदेव राहतो, बरोबर। मग असं मला सगळ्यांना सांगायचं आहे की ज्ञानदेव कुठे राहतो, असं मला सगळ्यांना सांगायचं आहे। ज्ञानदेव कुठे राहतो? तो शेतात राहतो, तो गावात राहतो, तो कुठेतरी महिलांच्या चुलीकडे राहतो। मग हे जे लोक आहेत म्हणजे ग्रामीण भागातले शेतकरी, कारीगर, महिला, आमच्या हे सगळ्या उद्योजक जे आहेत त्यांचा हा माणदेशी महोत्सव भरवला गेलेला आहे। आणि माणदेश हे माणदेशातले महाराष्ट्रामध्ये, कर्नाटक, सेल्वासा, गुजरातमध्ये आणि छत्तीसगडमध्ये काम करतात आणि महिलांना उद्योजक बनवतात। त्याचबरोबर महिलांची बँकही चालवतो। तर हे सगळ्या महिला उद्योजक, शेतकरी आणि कारीगर आपली कला घेऊन मुंबईकरांकडे आले। त्यांचे मसाले, त्यांची मातीची भांडी, त्यांचे डाळिंब, हे सगळं आपण त्याचा आस्वाद घेणार। इथे गजी नृत्य पण आहे, वासुदेव पण आहे। तर हे सगळे जे ग्रामीण भागातल्या संस्कृतीला माणदेशीने इथे आणलेला आहे आणि महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे केला जात आहे, हो ना? सगळ्यात कसं असतं माहिती आहे, लोकांना वाटतं की महिला उद्योजक होऊच शकत नाही। हा, एक्झॅक्टली। लोकांना वाटतं आज गैरसमज आपल्याला या कार्यक्रमातून दूर करायचा आहे। येस। आणि सगळ्यात आणखीन अभिमानाची गोष्ट की यावर्षी आम्ही 10 लाख महिलांपर्यंत पोहोचलेलो आहोत। अरे 1 मिलियन विमेन। गुड, थँक्यू। नमस्कार दादा। नमस्कार। कुठून आलात आपण? मी औंध मधून आले। औंध। हे आपण सगळं स्वतः बनवता? हो, स्वतः बनवतो। काय काय ह्याच्यामध्ये? हे अद्रक लसूण ठेचण्यासाठी ठोंबा आहे। हा, हे पोळी चपाती लाटण्यासाठी पोळपाट आहे। हे सगळं हाताने बनवलेलं आहे ना? हे रवी ताक वगैरे घुसळण्यासाठी रवी आहे। हे बेलन पोळपोटला
चालण्यासाठी. हे काय आहे हे मोठं हे कोरड्याचं चीक घाटण्यासाठी. कुरडयाचा चीक. हा, भातावड्या कोरड्या करतो ना आपण हे, हा 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 त्याचा आपला चीक घाटण्यासाठी, कारण गाठी होऊ नये म्हणून. कलथा आहे. आणि हा कलता आहे त्याच्यासाठी. हे काय आहे आणि छोटंसं? हे छोटस लिंबू पिळण्याचा साचा. लिंबू पिण्याचा चमचा. हा, साचा. आपण व्हॉट्सअप वगैरे थ्रू सेल करता का? हो. कॉन्टॅक्ट नंबर सांगता? 7218 60 53 18. लाकडी हस्तकलाकार. आणि हा. तुम्ही इथे आता स्वतः बनवताय? मी हे स्वतः सगळं? बनवतो. इथे बसून इथे बनवतातही आहे. थँक्यू. चवती माझी ववी ह्याच्यातून जातच नाही. नमस्कार मॅडम. नमस्कार, आपलं नाव? चैताली अमृतकर, आपण कुठून आलात? नाशिक. आपल्याकडे हे दिवे जे आहेत ते कशामध्ये आहेत? मेटल MS मध्ये हे काम आहे. हा. हे कॅन्डल होल्डर्स आहे, सत्यनारायण स्टँड आहे. काय प्राइस रेंजने हे दिवे चालू होतात? 150 रुपयापासून सुरुवात आहे 1250 पर्यंत. तसंच आपल्याकडे दगडी वस्तू सुद्धा आहेत पारंपरिक, हो ना? हो. दिवे आहेत, हळदी कुंकवाचे करंडे आहेत, हा डायनिंग सेट आहे. दिवे सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारामध्ये आहे. खलबत्ता आहे, शंकराची पिंड आहे, नंदी आहे. हा एवढा मोठा दिवा. हा नवरात्रीसाठी अखंड दिवा म्हणून आणि काही देवीच्या गाभाऱ्यामध्ये पण ऑर्डर दिली जाते. अच्छा, असे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत. वेगवेगळ्या साईज मध्ये दगडी तुळशी वृंदावन आहेत. ही छोटीशी भातुकली आहे. या ठिकाणी जाता आहे वेगवेगळ्या साईज मध्ये. नक्कीच या ठिकाणी विजिट करा. पाटा वरवंटा आहे. थँक्यू मॅडम. हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. या नंबरवर आपण नक्कीच ऑर्डर करू शकता. नमस्कार ताई. नमस्कार. कुठून आलीस? सातारा. सातारा. नाव काय तुझं? स्वात्या उघडे. या झाडू कशापासून बनवल्यात? शिंदेच्या झाडापासून. काय प्राइस आहे याची? याची 60 रुपये. 60 रुपये. याची 100. याची 100. आणि हा लहान सगळ्या जुन्या वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला हा मिळतील. 200 रुपये. 200 रुपये. हा. थँक्यू. नमस्कार ताई. नमस्कार मॅडम. नाव काय तुझं? शाहीन. कुठून आलीस? मी मान तालुका मानदेश गोंदवले. गोंदवले. हे कुंकू तू स्वतः बनवतेस? नाही, रेडीमेड एकदम ओरिजिनल हळदीपासून बनलेलं कुंकू आहे. हळदीपासून. हा, त्याचा स्मेल एकदम हळदीचा येतो. हे लावलं की हे असं उमजत नाही. नॅचरल एकदम. एकदम नॅचरल, विदाउट कलर. विदाउट कलर. हो ना? हा, हे हळदी देवासाठी वापरतात. हळदच आहे. हा, हळदच आहे. आणि हा गुलाल हा आहे. गुलाल आहे. हा, अच्छा. आणि ही मंगळसूत्र माळी पण तूच बनवते? ही मी बनवते. हा, सगळी ही मी बनवते. अच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. हॅलो, मी स्नेहल अजय दीक्षित. मांडेशी फाउंडेशन आणि मांडेशी बँक बरोबर असंच यावर्षी सहज नातं जुळलं. नातं प्रोफेशनली जुळलं आणि आता इथे पर्सनल बेसिसवर बघायला आली आहे. चेतना मॅडम आणि रेखा मॅडम आणि त्यांचा सगळा समूह यांनी हे केलेलं एक्झिबिशन अतिशय उत्कृष्ट आहे. वेगवेगळे युनिक स्टॉल्स आहेत. कुठे दगडाची जाती, दगडाची हळदी कुंकू, काथ्याचं आहे, बरंच काही आहे. आता मी एका अशाच पुण्यातल्या स्टॉलला भेट दिली आहे. याद्रा गोधडी. चंची हा आपला महाराष्ट्रीयन लोकांचा 9वारी बायका नेसणारा हा प्रकार इतका सुंदर केलाय त्यांनी. तो जरा दाखवा बरं. की पटकन म्हणजे काही न विचार करता पटकन 2 घेऊन टाकले. खाण्याचे पदार्थ छान आहेत, युनिक गळ्यातली आहेत. अजून थोडे स्टॉल्स बघायचे आहेत आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. फारच सुंदर आहे. तर अवश्य मी सांगेन की आजच्या पिढीनी आणि सगळ्याच पिढ्यांनी ह्यांना ह्या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी. हळूहळू हे लयाला जाते पण यांच्याकडून आपली संस्कृती जपली 100%. आणि खाण्याचे चांगले चांगले पदार्थ आहेत. हातसडीचे तांदूळ वगैरे आहेत. हॅलो ताई. हॅलो, आपलं नाव? माझं नाव चंद्रिका किशोर. मी याद्रा गोल्ड मधून. आज आहे आपण मानदेशी महोत्सव मध्ये आणि आमचा स्टॉल आहे हँडमेड गोधड्यांचा आणि चंचीचा. चंची खास आहे. यस, चंची खास आहे यावेळेस. आजीची चंची. आजीची चंची, ज्या जुन्या पद्धतीच्या पान, चंचा. सुपारी, Yes. पैसे सगळं आजीच्या चंचीत. काय प्राइस आहे याची?
याची 550 ते 600च्या रेंज मध्ये ह्या चमच्या जातात. या 250च्या रेंज मधल्या आहेत. अच्छा, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे हा, प्रकार आहेत. यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. हँडब्लॉक प्रिंटेड फॅब्रिक वापरलं जातं, खणाचं वापरलं जातं. आणि असं काही नाही की साडीवरतीच तुम्ही ही चंची टक करू शकता, तर तुम्ही जीन्स वरती, स्कर्ट वरती, बरोबर, अगदी त्याच्यावरती सुद्धा ही चंची वापरू शकता. सुंदर. वेगवेगळ्या कलर मध्ये आहे, हँड पेंटेड सुद्धा आहे. हडप्पा संस्कृतीमध्ये चित्र घेतलीत आम्ही या चंचीवर. वाव, अशी दाढीवाला पुरुष, नर्तिका, एक सुंदर. शिंगा प्राणी वगैरे. आणि त्याला छान सुंदर अशा कलरफुल चेन आणि ह्या नागमोडी लेसेस लावलेल्या आहेत. गोधडी पण आहे ना आणि आपल्याकडे? गोधडी पण आहे आपल्याकडे. ह्या इरकल साड्या वेगवेगळ्या साईज मध्ये असतील. हो. काय प्राइस रेंजने चालू होतात? 1400 पासून स्टार्ट आहे. 1400 पासून स्टार्ट होतात. तसंच या बाहुल्या आहेत, सुंदर, खूप छान स्टॉल आहे. आपल्याशी कॉन्टॅक्ट कसं करायचं सांगते? येस, तुम्ही आमचा इंस्टाग्रामचा पेज व्हिजिट करू शकता, यात्रा क्विल्ट बाय चंद्रिका किशोर म्हणून. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7057846645. थँक्यू. नमस्कार ताई. नमस्कार. आपलं नाव? सुनीता सुनील खटावकर. कुठून आलात आपण? मी राहणार पुसेगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा. सगळी मातीची भांडी आहेत ही, हो ना? हा, वेगवेगळ्या प्रकारची पाण्याचे जार मातीची आहे. भांडी आहेत या ठिकाणी. जार आहे, दही लावण्यासाठी भांड आहे, कुकिंग साठी आहे, पाण्याचे ग्लास आहेत, कप, ग्लास आहेत, मग आहेत, अगरबत्ती स्टँड आहे, हे शोपीस आहेत वेगवेगळे, वेगवेगळे हे गणपती बाप्पा आहेत. सुंदर असा हा स्टॉल आहे. अतिशय सुंदर अशी मातीची भांडी या ठिकाणी आहेत. ताई, आपण स्वतः बनवता ना हे स्वतः सगळं? बनवते. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता? सांगा. 9860004289. थँक्यू. नमस्कार आजी. नमस्कार. नाव काय तुझं? कांताबाई अंबादास कुठून साळुंके, आली? मसवड, सातारा जिल्हा. या सगळ्या लोखंडाच्या हा, वस्तू आहेत. समजा लोखंडाचं सगळ्या रुपेस, वस्तू लहू, धावडी, लोखंडाच्या लहू, आहेत. तवा आहे, खलबत्ता आहे, कढई पकड आहे, आहे, साणीची, कोयता, मच्छी तोडायचा कोयता, कुदळ, कुराड जळण कुऱ्हाड, फोडायची, पक्कड, कलसे, आंबा फोडायची इळी, भाजी असं बरंच फोडायची काय इळी, काय या आजीकडे आहे. कढई. धन्यवाद आजी. हा, धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. आम्ही नाव काय तुझं? माझं नाव यास्मिन आहे. हा, कोहिनूर महिला बचत गट. आम्ही सांगोला तालुका, जिल्हा सोलापूरवरून आलोय. आमचे जैन घोंगडीमध्ये मेहंदीच्या केसापासून बनवलेले सगळे वस्तू आहेत. मेहंदीच्या केसापासून बनवलेले जैन आहे, मेहंदीच्या केसापासून बनवलेली उशी आहेत, शॉल आहेत, घोंगडी आहेत. हे जैन आहेत, ह्याला जैन म्हणतात. ज्यावर झोपल्यानंतर पाठीचं मणकेचा त्रास सगळं पूर्ण कमी होतो, अंग दुखत नाही. आणि हे थंडीत गरम राहतं, गरमीत थंड राहतं, 12 महिने चालतं हे. अच्छा, 12 महिने चालतं. हे उशी आहेत, ज्यानं मान अवघडत नाही, मान दुखत नाही, गोळा होत नाही, वॉशेबल आहेत, आहे शहरातील. हे दादा इथे बनवतायत का? हे आम्ही बनवायला लागलो, स्वतः हाताने बनवतो. इथे बनवतायत. आपलं नाव काय दादा? इथे बनवतायत आता. हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण नक्कीच ऑर्डर करू शकता. थँक्यू ताई. नमस्कार दादा. नमस्ते. कुठून आलात आपण? आम्ही कोल्हापुरातून आलोय मॅडम. कोल्हापुरातून आलात. आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे? ह्या व्यवसायामध्ये आमची जवळजवळ 4थी पिढी आहे. चौथी? हो, 4थी पिढी. 1925 पासून हा बिझनेस आहे आमचा कोल्हापूरमध्ये. अच्छा. आणि टोटली हँडमेड कोल्हापुरी चप्पल्स आहेत. टोटली हँडमेड आहेत. हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे? हा, माझा संपर्क आहे तो. आणि आपण कस्टमाइज पण करून देता? हो 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 हो, कुठलीही डिझाईन असू दे, तुम्हाला आवडीनुसार आम्ही तयार करून देतोय. तयार करून देतात. आणि सर्व टिपिकल कोल्हापुरी चप्पल आहेत. लेडीज आणि जेंट्स दोन्ही दोन्ही आहेत. आहेत. छोट्या मुलांसाठी सुद्धा आहे, लहान मुलांची सुद्धा आहेत. आणि आपल्याला कस्टमाइज करून सुद्धा मिळतील. हो हो हो. सुंदर. आणि या ताई इथे बनवतायत. ताई, आपलं नाव? इथे या चप्पल बनवतायत. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार ताई. आपलं नाव? सुप्रिया राहुल सावंत. कुठून आलात आपण? सातारा. सातारा. तांदूळ आहेत आपल्याकडे. कोणकोणत्या प्रकारचे? 4 प्रकारचे आहेत. एक शेतकरी इंद्रायणी, हा, जिरा साळ, काळी कुसळी आणि बासमती. आपली स्वतःची शेती आहे? कसा किलो? प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी असेल ना? वेगवेगळी. शेतकरी इंद्रायणी 80 रुपये किलो, हा, जिरा साळ 90 रुपये, काळी कुसळी 80 रुपये आणि बासमती अक्का 80 रुपये. थँक्यू. नमस्कार ताई. नमस्कार. कुठून आली? लातूर वरून. लातूर.
डोअरमॅट आहेत हो ना, हो काथ्यापासून बनवलेल्या डोअरमॅट आहेत. नारळाचं जे ते की आपण नारळ पाणी फेकून देतो हा. त्यापासून ह्या पायपूस जे सुकलेलं असतं त्याच्यापासून बनवलेलं आहे. कोकोपीट वगैरे अशा पायपूसण्या करतो आम्ही. अच्छा, कोकोपीट पण बनवता? हा, हे रोपांसाठी उपयुक्त आहे. हा. त्याच्यामध्ये ऊसाची रोपं पण छान येतात किंवा तुमच्या घरी जरी रोप कसं असतील. किलो आहे ते? हे घेईन तसं आहे 25 रुपये किलो आहे. अच्छा, आणि हे डोअरमॅटची काय प्राइस आहे? घेईन तशा आहे 250 पासून सुरू आहे. 250 पासून सुरू होतं, तसे पर्यंत आहे. 2000 पर्यंत आहेत. मोठ्या साईज मध्ये पण आहेत, जाड पण आहेत तसे. जाड पण आहेत. हे जाड आहेत हो ना? हो, हे जाड आहेत. व्हरायटी खूप आहे. व्हरायटी खूप आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर हा आहे का? हा, आहे. या नंबरवर आपण ऑर्डर करू शकता. थँक्यू ताई. नमस्कार मावशी. हा नमस्कार मॅडम. कुठून आलीस? वडूज मान तालुका खटाव. हे सगळं बांबू पासून बनवलेलं आहे ना? पासून बनवलं. वेगवेगळ्या प्रकारच्या हो. टोपल्या आहेत, हो. वेगवेगळ्या साईज मध्ये. सूप दुर्डी आहे, सूप नेवाळे आहे. आहे, बुत्तीचे करंडे आहेत. अच्छा, चपाती ठेवायची टोपला आहे, बांबू पासून टोपला तयार आहे. केलेलं. सुंदर मुलींना आहे. सगळं हाताने बनवताना हा, हे फुलकरंडी आहे, फुलकरंडी शिका आहे आणि आणि हे काय आहे? झाडापासून केलेलं नेवाळ. चपातीला आंबोळीला थालपीठला तेल तेल लावायचं. लावण्यासाठी. हा. अच्छा, हा, चपातीला तेल लावायचं, सुंदर. आंबोळीला तेल लावायचं आहे. हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का? हा, मावशीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे हो, हो ना हो. मावशी? हो हो हो. धन्यवाद. नमस्कार ताई. नमस्कार. कुठून आलीस? सोलापूर. सोलापूर. काय आहे आपल्याकडे? माझ्याकडे आहे कवड बर्फी, कवड लोणचं. हे लोणचं आहे? हा, कवटापासून बनवलेलं लोणचं आहे. काय प्राइस आहे बॉटलची? हे 200 ग्रॅमची बॉटल आहे, 130 रुपये. हा, आणि बर्फी? हे कवड बर्फी आहे 250 ग्रॅमची, हा, 150 रुपयेला. 150 रुपये. आणि आपण ऑनलाईन व्हॉट्सअप थ्रू सेल करता? हो, हो, करतो. सांगते कॉन्टॅक्ट नंबर? 81 49 75 03 11 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला घरपोच होईल. थँक्यू. नमस्कार दादा. नमस्कार मॅडम. कुठून आलात? आम्ही मॅडम कराडवरून आलो. कुठून? कराड सातारा. कराड सातारा. गुळ आहे आपल्याकडे हो ना? ऑर्गॅनिक गुळ आहे. गुळाची ढेप आहे. तसंच हे काय आहे? हे गुळाचे ट्यूब तयार केले लहान ट्यूब मुलांसाठी. तयार केलेत लहान मुलांसाठी. आणि हा बॉटल मध्ये सुद्धा गुळच हा गुळ आहे आहे. हो ना? हा, महत्वाचं आपलं फेवरेट म्हणजे गुळाची साय मॅडम. गुळाची साय आहे. हा. काय प्राइस आहे बॉटलची? त्या हे 150 रुपये फक्त. 150 रुपये. आणि हे महत्वाचं काय? काकवी, प्रतिकारशक्ती वाढ आहे, कॅल्शियम वाढ आहे, काकवी आणली आपण. अच्छा गावाकडची काकवी कधी मुंबईत भेटत नाही मॅडम. अच्छा. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता? 98 50 42 51 82. धन्यवाद. नमस्कार ताई. नमस्कार. आपलं नाव? सीमा गवळी आहे. माझ्याकडे सुवर्णदीप आहेत बघा हे असे, हा, आणि हे स्वामीदीप आहे महाराजांचा. सुवर्णदीप आणि स्वामीदीप. स्वामीदीप. आणि हा आहे मेघडंबरी. मेघडंबरी. आपली महाराजांची प्रतिमा आहे त्यामध्ये, आणि हे लाईट वरती चालतं असं, अच्छा. इलेक्ट्रिक. सी पिन लावली ह्याला की हे इलेक्ट्रिक आहे पूर्ण चालतं. अच्छा. आणि हे काय आहे आपल्याकडे? फ्रीज बॅग. फ्रीज बॅग. फ्रीज बॅग आहेत. आणि हे धूपदाणी आहे. धूप भांडी. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता? 9767 426291. थँक्यू. सातारा. या स्टॉलवरती लोकरी पासून बनवलेल्या वस्तू आहेत खूप सुंदर अशा. या लेटर होल्डरची काय प्राइस आहे? 150 रुपये. 150 रुपये. आणि हे कार्पेट? हा, हे कार्पेट आहे, काय प्राइस रेंज आहे त्याची 5000 पर्यंत. 5000. जसं कोणाला पाठीचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी चांगलं आहे, कंबर दुखीसाठी. आणि ह्या चप्पल? ह्या चप्पल पण असं म्हणजे रेग्युलर पण युज करू शकतात. त्या पायात गरम राहतं, उष्ण असं थंडीमध्ये पण युज करू शकता आणि उन्हाळ्यामध्ये पण असं युज होऊ शकतं. बऱ्याच जणांना टाचदुखीचा टाचदुखी प्रॉब्लेम वगैरे, असतो, हा. त्याच्यासाठी या जास्त चांगल्या आहेत. काय प्राइस रेंज आहे याची? हे 200 पर्यंत आहे. 200 पर्यंत आहे. आणि हे लहान मुलांचे 100. लहान मुलांचे 100. तसंच ब्लँकेट, घोंगडी, डोअरमॅट असं देखील या स्टॉल वरती आहे. 94 22 44 60 86. नमस्कार ताई. नमस्कार. आपलं नाव? प्रीतम जाधव. कुठून आलात? लातूर वरून आली. काहीतरी खास आहे हो ना? सुगरणीचं लोणचे. हे काय दाखवलं इथे आपण? हे आपण अगदी नॅचरल पद्धतीने ही लोणची बनवतो. त्याच्यासाठी लागणारं जे तिखट आहे ते या पद्धतीने कुटलं जातं. या पद्धतीने हळद दळली जाते आणि हे सगळे इन्ग्रेडियंट यूज करून आपण लोणची बनवता. म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने हो ना? हो. किती प्रकार आहेत लोणच्यामध्ये आपल्याकडे? तसं तर सुगरणीचे लोणचे समर्थ फूड्स नावाच्या कंपनीमध्ये आपण 56 प्रकारच्या लोणच्यांची निर्मिती करतो. याची खासियत अशी आहे की हे सगळे केमिकल फ्री असे प्रोडक्ट आहेत
याच्यामध्ये आपण रंग वापरत नाही किंवा जी खाद्यतेलं आहेत तर ती तेलं सुद्धा आपण ज्या ते लोणच्या योग्य असणारी तेलं आपण याच्यामध्ये वापरतो. जसं की सनफ्लॉवर ऑइल असेल, सोया ऑइल असेल किंवा मग तीळ तेल असेल, मोहरीचं तेल असेल, ही तेलं वापरून आपण ही लोणची बनवली. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगते. माझा कॉन्टॅक्ट नंबर 8698796900 लातूर. प्रीतम जाधव. नमस्कार. नमस्कार मैम. आपलं नाव? मेरा नाम जिगल आहिर है. मैं अंजार कच्छ से आई हूँ. कच्छ से आए आप? हाँ. आज मैं यहाँ पे लिपन आर्ट का आइटम्स लेके आई हूँ, जिसमें वॉल फ्रेम्स, वॉल हैंगिंग की स्टैंड, पेन स्टैंड और बहुत सारी आइटम्स है. ये आप बनाते हैं खुद? या हम लोग 5 लेडीज की टीम है और हम सब घर पे ही ये सब बनाते हैं. घर पे ही बनाते हाँ. हैं. ये इतना बड़ा भी है? हाँ, ये आप एज अ पूजा रूम में बैकड्रॉप की तरह भी यूज कर सकते हो, डाइनिंग टेबल भी यूज कर सकते हो, वॉल में वॉल हैंगिंग, वॉल डेकोर के हिसाब से भी आप इसको यूज कर सकते हो. खूब सुंदर है. और फोटो फ्रेम्स भी है, देन मिरर्स भी है, जो मिरर्स भी मडवर्क से ही हमने बनाया हुआ है, लिपन आर्ट से. यहाँ पे एक श्रीनाथ जी है जो पूरा के पूरे हैंडक्राफ्टेड है. सुंदर, खूब छान है कला. आपका वो कांटेक्ट कैसा करना है बता सकते हैं? आप हमें कांटेक्ट कर सकते हैं 9726298886 9726298886 से आप मुझे कांटेक्ट कर सकते हैं. गुजरात स्पेशल असा हा स्टॉल आहे. बांधणीमध्ये साड्या आहेत, दुपट्टे आहेत, चणियाचोळी आहेत. या स्टॉल वरती ना भरपूर अशी गर्दी आहे. कलेक्शन तर खूप छान दिसतं या ठिकाणी. नमस्कार मॅडम. नमस्ते. कुठून आलात आपण? आम्ही म्हसवडवरून आलोय. सातारा जिल्ह्यामध्ये म्हसवड एक छोटंसं गाव आहे, तिथून आलेलो आहे. हे सगळं आपण स्वतः बनवता? हो, म्हणजे हे पूर्ण लेदरच्या वस्तू आहेत. लेदरचं मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडे होतं आणि त्याच्यापासून म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आपण तयार करतो आणि हे सर्व महिला काम करतात आणि महिला बनवतात. हे छोटे छोटे हो. काय प्राइस रेंजने आहेत हे छोटे? ह्याची 60 रुपये प्राइस. 60 रुपये. कसं वाजतं ते दाखव ना. वाव. आणि ह्या मोठ्यांची प्राइस रेंज जास्त तबला वगैरे त्याची प्राइस थोडी जास्त आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता? हा, माझा कॉन्टॅक्ट नंबर 9421121256. थँक्यू. सुंदर असा स्टॉल आहे. इथे आपल्याला मेहंदी काढून मिळेल. इथे आता ह्या कोण तयार करतायत. काय प्राइस आहे कोणची? 15 रुपये. 15 रुपये. आणि चार्जेस काढायचे जशी डिझाईन असेल त्याप्रमाणे असतील ना. आपलं इन्स्टा पेज काय आहे? ज्ञानेश्वरी मेहंदी आर्ट्स आहे, श्रावणी मेहंदी आर्ट्स आहे, तन्वी मेहंदी आर्ट्स आहे. अच्छा, 3 पेज आहे. 3 पेज आहेत. हो, आम्ही टीम वर्क करतोय. टीम वर्क करता? अच्छा. वेगवेगळ्या प्रकारमध्ये कोणकोणत्या डिझाईन्स आहेत आपल्याकडे? मंडला, अरेबिक, तिकडे लिस्ट लावलेली आहे. वेगवेगळ्या आहेत. या वेगवेगळ्या डिझाईन आहेत आणि त्याचे हे चार्जेस आहेत का? हो हो, इथे चार्जेस सुद्धा दिलेले आहेत. हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. या नंबरवर आपण नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. हॅलो. हॅलो. आपलं नाव? मृणाली. कुठून आलात आपण? पुणे. पुणे. सुंदर असे फ्रॉक आहेत, खूप छान आहेत. आपण स्वतः शिवता हे? हो, आपल्या महिला शिवतात. अच्छा, टीम वर्क असेल? टीम वर्क. आपलं मानदेशी फाउंडेशनच एक टेक्सटाईल युनिट आहे पुणे ब्रांच मध्ये. अच्छा, त्याच्यातर्फे शिवलं जातात, बनवले जातात. सुंदर आहेत. हे खणाचे पीस आहेत का? हो, खण पीस आहे. ड्रेस मटेरियल म्हणून पण तुम्ही ड्रेस मटेरियल म्हणून हे आरीवर्कचे पीसेस आहेत. हे आपल्याच इथे क्लासेस घेतले जातात, त्यातनं मुलींनी बनवलेले आहेत. अच्छा. अशा बॅग आहेत, क्रॉस बॅग आहेत, मोबाईल स्लिंग बॅग आहेत, तोरणं आहेत यांच्याकडे, बरंच काय काय आहे. पर्स आहेत, हे बटवे आहेत वेगवेगळ्या कलर मध्ये सुंदर असे. अशी ही तोरणं इथे लावलेली देखील आहेत. अशा मोठ्या बॅग देखील आहेत. सुंदर, खूप छान बनवता. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगते? हो, सांग ना. 9552023393. थँक्यू. हॅलो. हॅलो. आपलं नाव? रिया अध्यापक. आपल्या ब्रँडचं नाव काय आहे?
अबोली होम केअर नावाने आमचे हे ब्रँड आहेत. वी आर मॅन्युफॅक्चरर्स ऑफ केमिकल प्रॉडक्ट सगळेचे सगळे. हे क्लिनिंगची रेंज आहे. हँड वॉश, ग्लास क्लीनर्स, डिश वॉश, टॉयलेट क्लीनर्स आणि फ्लोअर क्लिनिंग मध्ये 2 प्रकार आहेत. परफ्यूम, नॉन सगळेचे सगळे प्रोडक्ट्स आमचे नॉन सिंथेटिक केमिकल्स आहेत, नॉन टॉक्सिक आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किड्स आणि पेट्स फ्रेंडली आहेत आमचे प्रॉडक्ट्स. त्यामुळे तुम्ही फरशीवरती वापराल किंवा भांड्यांना वापराल तर काही किड्सला आणि पेट्सला त्रास होणार नाही. प्राइस रेंज काय आहे? अतिशय पॉकेट फ्रेंडली आहेत. इन द रेंज ऑफ 50 to 80 अगदी सर्वसामान्य परवडेल अशी. येस, ऍब्सोल्युटली. आणि हे काय आमचं मोनोपॉली प्रॉडक्ट आहे. तांबा, पितळ, अल्युमिनियम, चांदीसाठी स्पेशली आम्ही हे डिझाईन केलेलं प्रॉडक्ट आहे. जेल फॉर्म मध्ये आहे. हे जेल मध्ये आहे? येस. अच्छा, काय प्राइस आहे त्याची? 50 रुपीज. 50 रुपीज? येस. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता? 9766831350. थँक्यू. नमस्कार ताई. नमस्कार. आपलं नाव? रश्मिका स्वप्नील म्हात्रे. कुठून आलात आपण? अलिबाग. अलिबाग. आपल्याकडे ह्या सगळ्या वस्तू आहेत, या मेटल पासून बनवलेल्या आहेत? हो. इयरिंग्स आहेत. काय प्राइस रेंज आहेत इयरिंग्स? ह्या लहानवाल्या 150, ह्या मोठ्यावाल्या 200. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत. बऱ्याच वस्तू या ठिकाणी आहेत. सुंदर असे हे दिवे आहेत. काय प्राइस रेंज आहे दिव्याची? त्याची 200 आहे. 200. साईज प्रमाणे त्याची प्राइस रेंज असेल. अच्छा, हे हळदी कुंकवाचं खूप सुंदर आहे. इथे पण आहे हळदी कुंकवाचं. अच्छा, कुयरी टाइप पण आहे. वाव, हे पण सुंदर आहे खूप. काय प्राइस आहे याची? 450 आहे. 450. ही 350 आहे. ही कढई पण खूप सुंदर आहे. वाव, अतिशय सुंदर आहे. रुखवातात वगैरे ठेवायला. तसंच अगरबत्ती स्टँड आहे. खूप छान आहे. ह्या समया आहेत खूप सुंदर अशा. कस्टमाइज पण आपण करून देता? हो. 2 साईज मध्ये आहेत. ही प्लेट आहे. छान असा स्टॉल आहे हा. इथे हे शोपीस आहेत, घंगाळ आहे, बॉटल आहे, अगरबत्ती स्टँड आहे. हा फ्लॉवर पॉट आहे. अतिशय सुरेख असा स्टॉल आहे. बेल आहे. मस्त सुंदर. हे तोरण आहे का? हो, हे तोरण आहे मेटल मध्ये. काय प्राइस रेंज ने तोरण आहे? 3000. 3000 मध्ये. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगते? 9850170115. हॅलो. हॅलो, आपलं नाव? मीनाक्षी जाधव फ्रॉम विटा, सांगली. सांगलीहून आलात आपण? येस मॅम. हे बेकरी प्रोडक्ट्स आहेत आमचे. ह्यामधला हा नानकटाईचे टाइप्स आहे. नानकटाईमध्ये आपले 5 फ्लेवर आहेत. चॉकलेटचे 2, ऑरेंज आणि कोकोनट आणि बेसिक नानकटाई. बाकीचे हे डोनेट्स आहेत, खारी, बटर आणि टोस्ट हे टाइप्स आहेत. आपण हे बेकरीमध्ये स्वतः बनवतो. आमचं न्यू आउटलेट आहे आणि त्यामध्ये ऑल ऑटोमाइज्ड आहे. म्हणजे मशीनचा वापर जास्त आहे, वर्कर्स कमी आहेत, जेणेकरून प्रोडक्टचं हँडलिंग डिरेक्टली मशीनमध्ये होईल. मांडेशी फाउंडेशन तर्फे आमचा स्टॉल आम्ही इथे लावलेला आहे. ऑल द बेस्ट. नमस्कार. हा, नमस्कार. आपलं नाव? मॅडम, माझं नाव अमर संगपाळ. कुठून आलात आपण? मी कोल्हापूरहून आहे. हे काय खास? हे आम्ही मॅडम चिमण्यांसाठी घरटी बनवलेले आहेत. त्याचं रिझन हे आहे की आता चिमण्या जवळपास नामशेष व्हायच्या मार्गावरती आहेत. जर आकडेवारीच सांगायचं म्हटलं तर 20% चिमण्या राहिल्यात. म्हणजे चिमण्या जवळपास नामशेष व्हायला लागल्यात. मग किमान आहे त्या तरी वाचाव्यात यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि अशी आम्ही छान छान चिमण्यांसाठी घरटी बनवलेली आहेत. ही सगळी पर्यावरण पूरक आहे. त्याच्यासाठी वापरला जाणारा जो रंग आहे हा सुद्धा पर्यावरण पूरक आहे. म्हणजे हा हार्मफुल नाही आहे पक्ष्यांसाठी सुद्धा. आणि चिमण्यांना तर राहायला जागाच नाही आहे. आता आपण वाढत्या शहरीकरणामुळे सगळी सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं उभा केलेले आहेत. काय प्राइस याची? ह्याची 399 आहे. 399. अशी बरीच आहेत वेगवेगळ्या कलर मध्ये. हे पण सुंदर आहे. प्लेन मध्ये पण आहेत. आणि हे सगळं पर्यावरण पूरक सगळे प्रोडक्ट आहेत. बांबूचे प्रोडक्ट्स आहेत. बांबू पासून बनवलेले सगळे प्रोडक्ट आहेत. बांबू पासून बनवलेले आहेत. छोटीशी. काय प्राइस आहे भातुकलीची? हा टोटल सेट आहे 399 ला. सुंदर असे प्रोडक्ट या ठिकाणी आहेत बांबू पासून बनवलेले. हे आहे खूप छान. ह्याची प्राइस रेंज काय आहे? ह्याची 399, 499, 699. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता? 9975433118. थँक्यू. अमर संगपाळ, कोल्हापूर. नमस्कार ताई. नमस्कार. कुठून आली? मी साखर पाकोंडगाव, रत्नागिरी जिल्हा. मसाले आहेत सगळे घरगुती आहेत ना? सर्व प्रकारचे घरगुती मसाले आहेत. अगदी डंकावरती कुटलेले मसाले आहेत. काळा मसाला, गोडा मसाला, गरम मसाला, मालवणी तिखट, मालवणी मच्छी मसाला, सावजी मटण मसाला, बेडगी मिरची पावडर, घाटी कोल्हापुरी तिखट, कोकणी तिखट,
काश्मीरी मिरची पावडर, हळद असे बरेच मसाल्यांचे प्रकार या ताईकडे आहेत. काय प्राइस रेंज आहे, म्हणजे किलोचा भाव वेगवेगळा असेल तरी अंदाजे 500 ते 700 रुपयाच्या रेंज मध्ये सगळे मसाले ऑर्डर करू शकतात ना? हो नक्की. कॉन्टॅक्ट नंबर सांगते 80 10 56 16 43, आणखीन 94 20 52 83 85. हॅलो ताई, नमस्कार. आपलं नाव? शीतल पाटील. मी नाशिकहून आली आहे. आपला रजईचा व्यवसाय आहे. फुल वॉशेबल कापूस आहे. असा कापूस असतो, पूर्ण लादी आहे. त्याच्यामध्ये आम्ही बनवलेले पूर्ण हँडमेड आहे. मशीन वॉश, हँड वॉश करू शकतात. काय प्राइस रेंज चालू होते याची? ही 1000 पासून 1600 पर्यंत. 1600 ची जी आहे ना ती पूर्ण 7x7 आहे. 4 जण अगदी आरामात झोपू शकतात आणि फुल वॉशेबल आहे. गोळे होणार नाही, काही नाही, काहीच नाही. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगते 8484071715. थँक्यू. नमस्कार ताई. नमस्कार. आपलं नाव? राधिका विराज नागमोड. कुठून आलात आपण? मुसवड, तालुका मान, जिल्हा सातारा. हा आपला मागे दिसतोय तो आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, हो ना? आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य आहेत. ही सगळी बिना पॉलिशची आहेत ना? पॉलिश केलेलं नाही ना याला अजिबात? प्रत्येकाची प्राइस रेंज वेगवेगळी असेल ना? हो. वेगवेगळी कडधान्य आहेत, तसंच डाळीचे देखील प्रकार आहेत. आपली स्वतःची शेती असेल ना? नाही. मग खरेदी करता आणि इथे अच्छा. ऑल द बेस्ट. हॅलो, आपलं नाव? सतीश शिर्के. कुठून आलात आपण? सातारा. सातारा. आपल्याकडे मध आहे, हो ना? वेगवेगळ्या प्रकारचा. किती प्रकार आहेत त्याच्यामध्ये? आमच्याकडे आता 3 प्रकारचे मध आहेत. एक रेग्युलर मध आहे, एक तुळशीचा मध आहे आणि एक जांभळाचा. अच्छा. जामुन. प्रत्येकाची प्राइस रेंज वेगवेगळी असेल ना? प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस. प्रत्येकाची प्राइस रेंज वेगवेगळी आहे. हनी गुलकंद, चॉकलेट गुलकंद, तुलसी गुलकंद. आणि हे काय आहे? हे सोप्स आहेत, हँडमेड सोप आहेत. आणि तुलसी आहे आणि हा केसर हल्दी सोप आहे. हँडमेड सोप आहेत. अच्छा. आपल्याशी कॉन्टॅक्ट कसं करायचं सांगतो? आमची वेबसाईट पण आहे www.madhupushpa.com नावाने. नमस्कार मावशी. कुठून आलात आपण? सांगली विटा. सांगलीवरून. या सगळ्या दगडी वस्तू आपण बनवता? बनवतात पोरं मी. अच्छा. हे खलबत्ते आहेत ना? हा, खलबत्ता आहे, गोल खलबत्ता आहे तो. आणि ही दगडी आहे. ही आपल्या लांबडा आपल्या टोपी सारखा खलबत्ता आहे. काय आहे? पंती आहे. पंती आहे. हा, दगडाचं पंतीच आहे. अच्छा. महादेव पिंड आहे, नंदी आहे. नंदी आहे. छोटा खलबत्ता आहे, मध्यम आहे, एकदम. तसंच जाती देखील आहेत वेगवेगळ्या साईज मध्ये. खलबत्ता आहे, पाटावर वंट आहे. इथे टाकी करत होत्या आता. मार्बलचा पोळपूट आहे, पोळपाट आहे आणि गिरनेडच्या कुंड्या आहेत. खलबत्ता काळ्या दगडाचा आहेत. छोटी जाती आहेत. ही छोटी जाती कितीच आहे? ही 400 450. 400 450. वाव, खूप छान आहे. हा, एकदम बघ सुंदर. आपला हा कॉन्टॅक्ट नंबर आहे का? हा आहे. हा नंबर आहे. या नंबरवर ऑर्डर करू शकता. सगळे स्टॉल खूप छान आहेत. आपली पारंपरिक संस्कृती, आपली पारंपरिक कला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फूड स्टॉल देखील खूप छान आहेत. पण आज एक्झिबिशनचा पहिलाच दिवस आहे. सगळे स्टॉल या ठिकाणी चालू झालेले नाहीत. आपली पारंपरिक खाद्य संस्कृती आपल्याला पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल. रोज संध्याकाळी या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम देखील आहेत. सगळे स्टॉल व्हिडिओमध्ये कव्हर करणं तर शक्य नसतं, पण जास्तीत जास्त स्टॉल कव्हर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मुख्य हेतू हा असतो की कोणतं एक्झिबिशन कुठे आहे, ते किती दिवस आहे, त्याचं टायमिंग काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तर मंडळी, असा होता आजचा आपला हा व्हिडिओ. आपली संस्कृती, आपली परंपरा कुठेतरी मागे पडत चाललेली आहे.
ती तशीच टिकवून ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. खूप जुन्या वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आपली संस्कृती, आपली परंपरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा, एक छानशी कमेंट करा. धन्यवाद.